नमस्कार मंडळी, मी दिव्यांग कुटनाथ. आपलं बच्चू कडू भाऊ हे आपलं उपोषणाला बसलं होतं काय. उपोषणाला बसल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला आता कसं झालं, मोठं यश आले. शेतकऱ्यांच्या पण आता पुढे आता यश येणार आहे. आता दिव्यांगांच्या याला यश आलेलं आहे. आता 1500 रुपये पहिलं मिळत होतं आणि आता 1500 रुपयावरनं आता 2500 रुपये पेन्शन केली आता दिव्यांगांना. आणि पहिलं कसं होतं, आता औषध पाण्याला आपलं पैसे पण हे होतं. औषध पाण्याला म्हणजे वेळेत मिळत नव्हतं. एकेकाला आता 500 रुपयाचं 1000 रुपयाचं आता औषध लागतंय. तर त्यात आता त्या लोकांचं पहिलं भागत नव्हतं. आता कसं बच्चू भाऊंना माहिती आहे आपण काय अडचणी आहेत आणि काय आहे आणि आता त्यांचं काय हाल होत्यात ते बच्चू भाऊंना आता सगळं माहिती होतं. त्यामुळे बच्चू भाऊंनी काय केले, 2500 रुपये आता पेन्शन केली आहे. आता पुढं आता वाढण्याची शक्यता आहे त्यांच्या आंदोलनाला यश आल्यामुळे. आता आपलं दवाखाना पण आता थोडाफार त्यातून भागू शकतो. संजय गांधी म्हणा, निराधार म्हणा, दिव्यांग लोक त्यांना पण आता जरा हे मिळाले. पेन्शन मिळाल्याबद्दल त्यांना पण जरा मस्तपैकी म्हणजे आनंद झाला आता त्यांना सगळ्यांना चांगला. बच्चू भाऊंचा आभार मानायला पाहिजे. असं मोठं लय भारी आमच्यासाठी त्यांनी कष्ट केले आणि लय भारी आमच्यासाठी आभार मानलं पाहिजे त्यांचं बच्चू भाऊंचं. आणि आता 24 तारखेला उद्याच्या 24 तारखेला त्यांचं आंदोलन आहे मोठं आणि चक्काजाम आंदोलन आहे. ह्या चक्काजाम आंदोलनाला कसं झालं, आपण पण त्यांना सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. दिव्यांगांना सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. परत निराधार, श्रावणबाळ ही सगळी लोक आपली जमली पाहिजेत आणि त्यांचा आंदोलनाला यश आणलं पाहिजे. आता ह्या